उन्हाळा वाढला की रोजची पोळी भाजी खायचा कंटाळा येतो आणि काहीतरी झटपट तयार होणारं आणि मनाला तृप्ती देणारं काहीतरी खायला असावं वाटतं. तर त्यासाठी आज आपण पारंपरिक, पोटाला आणि मनाला शांतता, तृप्ती देणारं, झटपट होणारी एक रेसिपी पाहणार आहोत. पोटभरीची आहे, बनवायला सोपी आहे. आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता त्यासाठी इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे. तर हा थोडा बारीक आहे, यापेक्षा जाडही तुम्ही घेऊ शकता, जो असेल तो घेऊ शकता. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं. शक्यतो जाड पॅन ठेवायचा. कुठलंही जाड भांडं घेऊ शकता, कुकरही घेऊ शकता. साधारण 3 टेबलस्पून त्यामध्ये तूप घातलेले. आता त्यामध्ये आपल्याला हा दलिया घालायचा किंवा जो लापशीचा रवा आहे तो घालायचा आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, सतत हलवत राहायचं आणि हा जो लापशी रवा आहे चांगला भाजून घ्यायचा. रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढी आपली लापशी छान होते. पूर्वीच्या काळी लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही खेड्यापाड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर शक्यतो या पद्धतीने लापशी बनवली जायची. त्यासोबत चिंचेची कढी बनवली जायची. बनवायलाही सोपी असायची, पोटही भरायचं आणि अतिशय छान असा पौष्टिकही मेनू आहे. तर तीच रेसिपी आज आपण पाहतोय. हा रवा छान भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. पाणी थंड न घालता अगदी गरम पाणी घालायचं. तर 1 वाटी आपला लापशी रवा असेल तर त्यासाठी आपल्याला 4 वाट्या एवढं पाणी लागतं. चांगलं गरम करून घ्यायचं, उकळून घ्यायचं. यामध्ये चिमूटभर मीठही घातलेले मी. एकदा ढवळून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हा लापशी रवा छान शिजवून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळे याची जी चव आहे आणखी छान लागते. रवा छान शिजला गेला की यामध्ये आपल्याला जेवढा रवा घेतलेला आहे तेवढाच गूळ घालायचा, वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त गोड लापशी आवडत असेल तर 1 वाटी रवा असेल तर त्यासाठी तुम्ही 1.25 वाटी एवढा गूळ यामध्ये घालू शकता. पण साखर न घालता गूळच घालायचा. गूळ घालून केलेलीच लापशी जास्त चविष्ट लागते आणि पौष्टिकही होते. गूळ छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन यामध्ये मिक्स होतो. किंवा तुम्ही गुळाचा पाकही करून तो यामध्ये घालू शकता. गूळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आणि तो घालायचा. आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवरती आपल्याला याला पुन्हा यातला जो गूळ आहे तो चांगला मेल्ट होईपर्यंत किंवा यामध्ये मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आता बघू शकता आपली लापशी छान मऊसूत झालेली आहे. वरतून मी यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घातले, चमचाभर तूप घालते. एकदा हे मिक्स करून घेते आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटानंतर गॅस बंद करते. आता 5 मिनिटांनी गॅस बंद करणार आहे. आता यानंतर आपण चिंचेची कढी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी इथे मी चिंच अशी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. 2-3 तास ठेवायची म्हणजे ती छान भिजते. त्याचा जो कोळ आहे तो छान निघतो. त्याला हाताने छान या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आणि नंतर त्याला या पद्धतीने त्यातले जे चिंच आहे किंवा त्यातले जे रेषा आहेत ते आपल्याला काढून फक्त यातला जो कोळ आहे तो घ्यायचा. चिंचेचा कोळही मी गाळून घेते म्हणजे यामध्ये काही जर रेषा राहिलेल्या असतील तर ते आपल्या कढीमध्ये येणार नाहीत. त्यामुळे शक्यतो गाळूनच घ्यायचं. आता तुम्हाला कढी किती प्रमाणामध्ये करायची असेल त्यानुसार चिंचेचा कोळ घ्यायचा आपल्याला आणि यामध्ये पाणी घालायचं. तर खूप जास्तही लागत नाही. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं. तर सुरुवातीला मी 2 चमचे घालून याला व्यवस्थित मिसळून घेते. यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला. चांगलं मिसळून घेऊयात आणि यामध्ये आपण आणखी पाणी घालूयात. तर पाणी आणखी लागणार आहे आपल्याला. यामध्ये आणखी पाणी घालते मी आणि आता आपण फोडणी करूयात. तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालायचे. तेल तापलं की मोहरी घालायची, थोडे जिरं घालायचे आणि कढीपत्ता घालायचा. आणि उन्हाळ्यामध्ये ही कढी बनवली जाते यामुळे शरीरातील जी उष्णता आहे तीही कमी होते. कढीपत्ता चांगला परतून झाला की झाकण काढायचे आणि यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि थोडासा हिंग घालते. याला परतून घेऊयात मिनिटभर. हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची, मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये आणि आपण तयार करून ठेवलेलं जे चिंचेच्या कोळामध्ये पाणी आणि बेसन पीठ घालून ठेवलेलं ते घालायचे आणि ढवळून घ्यायचे. तर यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आपल्याला. हवं तर तुम्ही टेस्ट पाहूनही यामध्ये पाणी आणि बाकीचं साहित्य पुन्हा घालू शकता.
तर काही चिंच खूप आंबट असते तर काही कमी आंबट असते, त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी आणि मीठ घालायचे. यामध्ये मी मीठ घातलेले एकदा ढवळून घेते आणि यामध्ये गूळ घालते. तर या कढीमध्ये गूळ घालायचं म्हणजे चवही छान लागते. तर बऱ्याच जणांना आंबट गोड कढी आवडत नाही, पण ही कढी आंबट गोडच छान लागते. तर बघू शकता यामध्ये मी गूळ घातलेला पुन्हा मिसळून घेतले आणि थोडी चव पाहून मी पुन्हा यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स केले आणि ते घातलेले. आता पुन्हा आणखी यामध्ये थोडं मीठ घालते, थोडासा गूळ घालणार आहे आणि ढवळून घेणार आहे. आता याला जशी आपण रेग्युलर कढी, ताकाची कढी बनवतो त्या पद्धतीनेच यातले जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजेपर्यंत होऊ द्यायचे. पीठ व्यवस्थित शिजायला हवं म्हणजे आपली कढी चांगली लागते. तर आता कढी पाहू शकता आपली मस्त झालेली, थिकनेसही पाहू शकता मस्त आलेला आहे. वरतून कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. तर इथे मस्त आपली कढीही तयार झालेली, लापशीही तयार झालेली आहे. यासोबत भात बनवलेला आहे मी. तर या पद्धतीने खूप मस्त लागतं, झटपट होणार आहे, तोंडाला चव आणणार आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे खूप छान लागतं. करून पहा तुम्ही एकदा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.